या छायाचित्रात दिसणारी ही दुर्दैवी महिला गायत्री बापू गायकवाड आज या जगात नाही। मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान 19 जुलै 2015 रोजी तिचा मृत्यू झाला। मात्र या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप गायत्रीच्या आई-वडिलांनी केलाय। आपल्या मुलीला मरणोपरांत तरी न्याय मिळावा याकरिता त्यांनी राष्ट्र विकास सेनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केलं। या घटनेत सर्वस्वी डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप गायत्रीच्या आईने केलाय आणि आपल्या मुलीला मरणोपरांत तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा गायत्रीचे आई-वडील व्यक्त करतायत। ऍडमिट केल्यामुळं त्यांनी घोषित केलं की तिला अपेंडिक्स आहे असं शक्यता वाटते, असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या तिचं म्हणजे संध्याकाळी ऑपरेशनला घेणार आहे। पण निश्चित वाटत नाही अपेंडिक्स आहे का, पण वाटतोय असं सांगितलं आणि संध्याकाळी सकाळी 6 वाजता तिला ऑपरेशनला नेलं आणि 1:30 ते 2 वाजता तिला बाहेर आणलं। आम्हाला आतमध्ये मुलगी मी बाहेर आणल्यावर मी तिला म्हणलं मला बघायला जायचं, तिचं ब्लिडिंग होते, मला बघू द्या जाऊन बाहेर। तर ते डॉक्टर म्हणले काही हे करू नका, तुम्ही आत येऊ देऊ नका आणि काय होणार नाही, तिला व्यवस्थित आहे आणि आत येऊ नका, मुलगी तुमची व्यवस्थित आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि अर्ध्या पाऊण तासांनी त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी तुमच्या मुलीचा हृदय बंद पडला आहे, मृत्यू पावलेली आहे। असा माझ्या मुलीवर अन्याय झालेला आहे। माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी कळकळून विनंती आहे, माझी कळकळून विनंती। आज माझी एकुलती एक मुलगी वारली, अजून बरेच लोकांच्या अशा आयांची एकुलती एक मुलगी असे अनाथ आई किंवा मुलगी होऊ नये हीच माझी इच्छा आहे। आज माझा एकुलता एक नातू अनाथ झालाय, त्याच्यावरचं छत उठलंय, ह्याचा जबाबदार कोण आहे, ह्याचा जबाबदार कोण आहे, याला न्याय मिळालाच पाहिजे ही माझी कळकळून विनंती आहे। डॉक्टरची हलगर्जीपणाने शनिवारी मला फोन आला की जावांनी काय फोन केला ना, जावांचा फोन आला की बाबा मी तिला ॲडमिट करतोय। ॲडमिट केल्याच्या नंतर की मी डायरेक्ट रविवारी आलो। रविवारी आल्याच्या नंतर मी पाहिलं मुलीची अवस्था थोडीशी बरी होती। याची जबाबदारी फक्त डॉक्टरांना धरतो मी। आमची मागणी फक्त काय आहे की मुलाचं भव्य काहीतरी व्यवस्थित पाहावं त्यांनी, त्यांना आम्हाला न्याय मिळवावा। गायत्रीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालय प्रशासन पाठीशी घालत असल्यानं राष्ट्र विकास सेना या दुर्दैवी मातापित्याच्या पाठीशी न्यायाकरिता उभी राहिले। ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। त्या डॉक्टरांनी असं कसं काय ऑपरेशन केलं की ज्यामुळं अपेंडिक्स ऑपरेशन झालं, शुद्धीवर येतोय पेशंट आणि त्या पेशंटला त्याच्या नातेवाईकाशी बोलू देत नाहीत, न बोलू देता ढकलून घालवतात। 10 मिनिटात त्या पेशंटचा मृत्यू होतो, वरून ब्लिडिंग व्हायला लागलं हे त्यांना दिसतंय, तर ते न करता त्याने त्या पेशंटला मरायला सोडलं। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा जो एक होऊ शकतो, एक तर यांनी किडनी त्या मुलीच्या चोरल्या असल्या पाहिजेत। राष्ट्र विकास सेनेचं ठाम असं मत आहे, आम्ही ठाम विश्वास दिलाय की जोपर्यंत तुमच्या मुलीच्या खुन्यांना आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, जोपर्यंत या डॉक्टरांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला आम्ही लावत नाही, तोपर्यंत राष्ट्र विकास सेना शांत बसणार नाही। कॅमेरामॅन किशोरसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता।